अरे इतका अस्वस्थ का होतोय? मी कुठे अस्वस्थ आहे? काहीतरीच तू बोलतेस आहे. पण ती तुला म्हणाली ना नक्की की मी येणार आहे म्हणून? हो. मग अजून कशी नाही आली? येईल रे. किती हायपर होतोय. अरे परत तेच. आई हे बघ, मला वाट पाहण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण ते वाट पाहताना जे होतं, जाऊ दे बरं आई, मी नाही सांगू शकत तुला. अरे मला सांग ना, मला कळू दे तरी. मला एक सांग, तुझं आणि बाबांचंही लव्ह मॅरेज होतं? पण तुझे बाबा असे अस्वस्थ होत नव्हते तुझ्यासारखे. ते असतील संयमी, मी नाहीये. किती वेळ? एक काम कर, तू थांब, मी दारू उघडतो. हा नाही, तू जा, तू दारू उघड, मी इथे थांब. नाही ऐक, एक मिनिट, मी जाऊन दारू उघडतो. तू मानसी आहे, बस. काय योगायोग बघ. म्हणजे आम्ही जस्ट आता तुझ्याविषयीच बोलत होतो आणि तू एंटर झालीस. मानसी, तुला आज हॉस्पिटलला नाही जायचं? अरे तू तिच्यासाठी प्रायोरिटी आहेस हेच सांगायचंय तिला. काय ग? आजीने ह्या नारळाच्या वड्या दिल्या. वा, आता ह्याच्याबरोबर काही गरमागरम मिळालं तर मस्त. थांबा मी करते. अगं नाही, घर माझं आहे, सो मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बसा. अगं करू दे, करू दे. लग्नाआधी सगळे नवरे अशीच सर्व्हिस देत असतात. करू दे. पण गप्पा मारूया. मी जरा दोन्ही एकत्र आणतो. आलोच. आज मी सलीलला घावणं करून द्यायला सांगणार आहे. त्याला येतं करता? पीठ भिजवून दिलं की करतो. म्हणजे हात नाही बसलाय त्याचा, पण आता इथे मुंबईत आल्यापासून करायला लागलाय. पण मला त्याची सवय नाही होऊ द्यायची त्याला, म्हणून मला सून हवी आहे. अगं बरोबर आहे, पण मानसीला डॉक्टरकीतून वेळ तर मिळायला पाहिजे. का नाही मिळणार वेळ? काढेल किती. काय ग? हो, ठरवलं की काढता येतो वेळ. मी आलोच. मला जेव्हा मुलगा झाला ना, तेव्हाच मी ठरवलं होतं की मी टिपिकल सासू होणार नाही. आणि मी टिपिकल सासू न होण्यासाठी मला सुद्धा नॉन टिपिकल सून हवी ना, तुझ्यासारखी. एकमेकांमध्ये ट्रान्सपरन्सी असली ना की सासू सुनेत कधीच भांडणं होत नाहीत आणि आपल्यातही ती तशी होणार नाही. पण त्यासाठी आधी एकत्र राहायला हवं. म्हणून मी सलीलला सांगून टाकले की मुंबईला झालेली बदली परत बँगलोरला करून घे आणि आत्ताच आपण मानसीला घेऊन जाऊया. बाय द वे, तिथे तुझी खूप दमछाक होणार आहे. मनाची तयारी करून ठेव. दमछाक कसली? अगं बँगलोरला सलीलचे खूप मित्र आहेत आणि तिथे गेल्यावरती तो सतत मित्रांच्या गोतावळ्यात असतो. तिथेच तुझा सगळा वेळ जाईल. मैत्रीण मात्र मी एकटीच आहे. आम्ही अगदी सगळं डिस्कस करतो. आमचं नातं मोकळं आहे. सो विक्रांत दळवी, बाळाचे बाबा. निर्लज्जपणाला सुद्धा मर्यादा असते. असेल. हे बघ विक्रांत, माझ्या मनात काही असो नसो, पण हे सगळं मी लोकांच्या मनात तुझ्याबद्दल आदर निर्माण व्हावा म्हणूनच करते ना. मोनिका, सॉरी, पण आता तू बाबा कमी आणि चिडका बिब्बा जास्त वाटतोयस. because I have a reason to be angry. Understood? Yeah, I know you have a reason to be angry. पण आता तू हे सगळं लोकांसमोर बोलू शकत नाही, बरोबर ना? योग्य वेळ आली की मी बोलेनच. असं म्हणता म्हणता आपल्या मुलीच्या बारशाचा दिवस उगवला रे. आपल्या?
ऑफकोर्स, ईशा विक्रांत दळवी. ईशा विक्रांत दळवीचं बारसं. यू आर इम्पॉसिबल. लग्नाच्या वेळेला काय बोलला होतास तू विक्रांत? या सगळ्याची जबाबदारी मी घेईन. मग काय त्रास आहे आता? आणि आजच का? कारण मी बाळाची जबाबदारी पत्करली, तुझी नाही. त्याचा त्रास होतो. अच्छा, म्हणजे मला आता तू घराबाहेर काढणार. पण अनफॉर्च्युनेटली ते शक्य नाहीये विक्रांत. गैरसमज आहे तुझा. गैरसमज नाहीये रे. काय ना विक्रांत, बाळाबरोबर आता माझं सुद्धा या घरातलं स्थान पक्क झालंय. बघूया. कधी कधी बघूया? आज जर तू सगळं खरं सगळ्यांसमोर सांगितलंस ना, तर घरातले मला नाही, तुला घराबाहेर काढतील. तुला. आत्या, तुम्ही चार्ट बद्दल सांगत होता. हो हो, कुठे आलो होतो आपण? मिसेस जगतापांपर्यंत. त्या परवाच घरी गेल्या. मानसी, या मिसेस जगतापांसारख्या म्हणजे आपलं बाळ आनंदाने घरी घेऊन जाणाऱ्या हजारो आया मी पाहिले. असणारच. आणि आपल्या घरात काय चाललंय? डिवोर्सची केस चालू असताना देखील विक्रांतच्या इच्छेविरुद्ध मोनिका घरात शिरली आणि स्वतःचं आणि आपल्या मुलीचं बारशाच्या निमित्ताने कौतुक करवून घेते. नाही, ताई चुकीचंच वागली आणि अजूनही वागतीये. बरं, ती कुणाचंच ऐकत नाहीये, काय करणार? काही नाही, खरं तर विक्रांतच चुकलंय सगळं. त्याच्या चांगुलपणाला चूक कसं म्हणता तुम्ही? चांगुलपणाचा अतिरेक म्हणजे दुसरं काय? तर मोनिकाच्या जागी दुसरी एखादी व्यक्ती असती ना, तर त्याचा चांगुलपणा बघून निदान कृतज्ञतापूर्वक तरी वागली असती. पण हिचं तेही नाही. पण इथे सगळाच प्रकार उलट आहे. इथे गुन्हेगारच उलटी अरेरावी करतोय. नाही, बारशानंतर केसचं काम परत सुरू होईल आणि ताईला तिच्या चुकांची शिक्षा नक्कीच मिळेल. तिला बाळासकट घर सोडावं लागेल. मला नाही वाटत असं. मानसी, अगं 57 वर्षानंतर त्या घरात मुलगी आलेली आहे. ती अशी सुखासुखी सोडणार नाहीत. ती विक्रांतची मुलगी नाही हे कळल्यानंतरही. पण हा पुन्हा काही बोलणारच नाही. विक्रांत वेळोवेळी मोनिकाला फक्त वाचवतच आले. आताही पुन्हा तेच घडणार. पुन्हा काय घडणार आहे? काय घडणार आहे पुन्हा? काही नाही. आज बारसं झाल्यानंतर देखील मोनिकाच्या बाबतीत तू मवाळपणेच वागणार आहे. कोण म्हणाल? चल विक्रांत, सगळी वाट पाहतायत. मानसिक कशासाठी येऊ मी तिथे? अरे, असं काय करतोयस? माझ्या पराभवाचा सोहळा सुरू आहे तिथे. पराभव? हो, पराभव. मोनिकाशी लग्न झालं त्या क्षणापासून सुरू झालेला पराभव. आणि आता मी पूर्णपणे हरलो.